नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। 4 मार्च 2024 रोजी येणाऱ्या रेयांशच्या 3ऱ्या वाढदिवसानिमित्त रामलल्ला प्रतिष्ठानच्या दिवशी रेयांश प्रतिष्ठानतर्फे सीसी कॅमेऱ्याचे दान। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून कामन येथील रेयांश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नवीद भोईर यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून 2 सीसी कॅमेऱ्याचे दान नायगाव पोलीस स्टेशनला केले। रेयांश याचा पहिला वाढदिवस हेलिकॉप्टरने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता, तर दुसरा वाढदिवस 4 चाकी गाडीच्या आकाराचा केक बनवून साजरा करण्यात आला। यंदाचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये जो पैसा वाचणार आहे तो पैसा हा सामाजिक कामासाठी व सामाजिक संस्थांना देणगी देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे नवीद भोईर यांनी सांगितले। या सीसी कॅमेऱ्याचे लोकार्पण नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम आवारे, पोलीस हवालदार बोडके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाई म्हात्रे, पोमनगावचे सरपंच आत्माराम ठाकरे, उपसरपंच रत्ना देवळीकर, समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष प्रकाश देवळीकर, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा पोमन परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथं हजर राहिले सगळे आणि त्यांनी ते आम्हाला कॅमेऱ्यासाठी मदत केली, त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे ऋणी आहोत। आणि ते जे काम आहे हे सार्वजनिक हितासाठी आहे। ते दरवेळेस सार्वजनिक कामासाठी मदत करतच असतात। आम्ही शब्द टाकला, त्यांनी तो मनापासून पाळला, त्याबद्दल त्यांचे प्रथम आपण आभार मानू शकले। त्या ठिकाणी या कॅमेऱ्याची आवश्यकता काय आहे ते प्रथम सांगतो की नायगावमध्ये रेल्वे स्टेशनला दर महिन्याला 30 मोटरसायकल चोरी होत होत्या। मग आपल्या बाजूनी नायगाव ईस्टला 10-12 होत्या, तिकडे 17-18 साठी वेस्टला। तर आपल्या बाजूनी कॅमेरे बसवले, त्यानंतर 100% चोऱ्या नायगाव रेल्वे स्टेशनच्या थांबल्या। तिथं मोटरसायकल चोऱ्याच्या वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।